नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स किच्छो मनुष्यपटिलाभो किच्छं मच्चान जीवितं किच्छं सद्धम्म सवनं किच्छो बुद्धानुपादो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या श्रावण पौर्णिमेच्या महान मंगलमय उपोषथ दिनी आपल्या औरंगाबाद येथील यंतेरा परिसरामधील सुजाता बुद्ध विहारामध्ये बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी करण्याचे योजिले आहे। तेव्हा या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू सुगत बोधीजी महाथेरो यांनाही मी त्रिवार वंदन करतो। त्याचबरोबर आमचे धम्मबंधू प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक जे सातत्याने रोज आणि रोज आपल्या या बुद्ध विहारामध्ये वर्षावासाच्या या पवित्र कालावधीमध्ये दररोज येऊन आपणास धम्मदेशना देऊन उपकृत करीत आहेत, असे पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो तद्वतच ज्यांनी आत्ताच आपणास सुंदर अशी धम्मदेशना देऊन उपकृत केले आहे, असे आमचे धम्मबंधू सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मानंदजी थेरो या आपल्या बुद्ध विहारामध्ये वंदनेसाठी धम्मदेशनेसाठी ध्यानासाठी सातत्याने येणारे सर्वच माता भगिनी श्रद्धावान सुजाता महिला मंडळ सर्व पुरुष मंडळी आपल्या परिसरातील उपासक उपासिका बाहेरून आलेले सर्व उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। गेल्या अनेक वर्षांपासून आपण सर्वजण अत्यंत श्रद्धेतून उत्तरोत्तर प्रगती करत आहात। त्याचाच एक भाग म्हणून आज बोधिसत्वाचं रूप बोधिसत्वाची मूर्ती आपल्या बुद्ध विहारामध्ये आपण प्रतिष्ठापित करीत आहोत भिक्खू संघाच्या हस्ते। मला आठवत आहे की एक वेळ अशी होती इथे काहीच नव्हतं, नंतर बुद्ध विहाराचं निर्माण झालं, नंतर पुन्हा डेव्हलपमेंट होता होता होता
आज अत्यंत सुंदर असं हे सगळं काही बुद्ध विहार निर्माण झालंय। रोज सकाळ सायंकाळ आपल्या बुद्ध विहारामध्ये महिला मंडळ पुरुष लोक येतात, आपली श्रद्धा प्रकट करतात। आम्ही तिकडे जरी असलो तरी देखील मात्र अनेक उपासकांनी गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला भिक्षू संघाला भोजन दान देण्याचं सातत्य कायम ठेवलंय। निश्चितच आपण आमचे मायबाप म्हणून महान पुण्यवान आहात। तुमच्या प्रती नेहमीच मी विशेष मंगल मैत्री प्रदान करतो आहे। बघा, बाबासाहेबांमुळे आपल्याला हा धम्म मिळाला। एक वेळ होती, एक काळ होता, ते दिवस होते की जे तुम्ही चित्रपटांमधून पाहता, मालिकांमधून पाहता। गावकुसाच्या बाहेर राहणारा समाज ज्यांना धर्मग्रंथ वाचण्याची मुभा नव्हती, धर्मग्रंथ धर्म देसना प्रवचन ऐकण्याची मुभा नव्हती, धर्माचरण करण्याची मुभा नव्हती, मंदिरामध्ये येण्याची मुभा नव्हती, काहीही करण्याची मुभा नव्हती, अशा दुर्लक्षित समाजाला, मेलेल्या समाजाला बाबासाहेबांनी जिवंत केलं। घटना दत्त अधिकार तर दिलेच दिले, त्यांच्या घटनेमुळेच आपले हे चांगले सोन्याचे दिवस वाट्याला आले। शिक्षण मिळालं, नोकरी मिळाली, वेगवेगळ्या स्कीम, रिझर्वेशन, वेगवेगळ्या क्षेत्रातलं रिझर्वेशन आपल्याला मिळालंय। परंतु या सगळ्यांच्याहून महत्वाचं काय बाबासाहेबांनी आपल्याला दिलं असेल तर ते म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध दिले। ही एक एकदम अविस्मरणीय, ऐतिहासिक आणि कधीही न भरून निघणारी भेट, किंवा ज्या भेटीची कधी कोणीच बरोबरी करू शकत नाही। या जगात अनेक तत्ववेत्ते आले, अनेक राजे आले, अनेक महाराजे आले, अनेक लोक आले गेले। त्यांनी त्यांच्या समाजाला किंवा देशाला, नगराला, प्रदेशाला काय काय दिलं असेल, त्यामुळे लोकांना लाभही झाला असेल। पण बाबासाहेब 2600 वर्षानंतर असे एकमेव महामानव जन्माला आले की या भारतातील लोकांना त्यांनी सम्राट अशोकानंतर इथल्या लाखो करोडो लोकांना एका क्षणात बदलवण्यासाठी भगवान बुद्धाचा धम्म दिला। आणि एक नवीन ओळख बाबासाहेबांनी आपल्या समाजाला करून दिलेली आहे। आणि म्हणून त्यांनी जो धम्म दिला त्या धम्माचं आचरणही आपल्याला करता आलं पाहिजे। नाही तर गाठोडं डोक्यावर घेतलंय आणि कणत पुथत चाललो, हे जमेल का मला, ते जमेल का मला, आणि हे तर लयच अवघड दिसते, ते तर लयच अवघड दिसते। आचरण अवघडच असते। मी नेहमी सांगतो, दुखणं आल्यावर ज्या गोळ्या घ्यायच्या असतात त्या कडूच असतात, आणि कडू असतात म्हणून दुखणं बरं करतात। इंजेक्शन टोचल्या जाते, ते टोचल्या जाते खरं, पण ते नसात जाते लगेचच्या लगेच, आणि लगेच मग थंडी, ताप, खोकला जे काही असेल तर ते बरं वाटते माणसाला। माहिती तुम्हाला, जे अवघड असते ते तेवढंच फायदेशीर असते, जे सोपा असते ते कुठलं फायदेशीर आहे का? फायदेशीर नाही। बोलत राहणं लय सोपं आहे, असं इकडं तिकडं मांडी घालून, कधी असं कधी उकड, कधी इकडं पाय करून तिकडं पाय करून बसणं लय सोपं आहे। पण 10 दिवस ध्यानाला मांडी घालून बसा, ते लय अवघड आहे। बडबड करणं लय सोपं आहे, मुकत बसणं लय अवघड आहे। डोळे उघडं ठेवणं लय सोपं आहे, डोळे बंद करणं लय अवघड आहे। इकडचं तिकडं, तिकडचं इकडं करणं लय सोपं आहे। कुणाची निंदा करणं लय सोपं आहे, कुणाला नाव ठेवणं लय सोपं आहे, त्रुट्या काढणं लय सोपं आहे, पण कुणाचं तरी माघारी तोंड भरून कौतुक करणं हे लयच अवघड आहे। आणि जे म्हणून काही अवघड आहे ते लयच फायदेशीर आहे। म्हणून धम्माचं आचरण, आता भंतीजींनी सांगितलं की नाही, उपवास आणि उपोषणातला फरक अत्यंत सुंदर भंतीजींनी धम्मदेशना दिली बघा। खरंच लोकांना माहित नाही, लोकांना वाटते बा तिकडचं सोडलंय आणि इकडचं धरलंय, पण फरक भंतीजींनी तुम्हाला समजून सांगितलं बघा सुंदर प्रकारे। आणि म्हणून आपल्या भगवान बुद्धांनी, आता मी जी गाथा म्हणालो ना प्रारंभिक, महत्वपूर्ण ती गाथा आहे, जीवनाचा अर्थ दर्शविणारी सांगणारी ती गाथा आहे। काय म्हणाले भगवान पाली भाषेमध्ये? किच्चो मनुष्य पटी लाभो, हे एक वाक्य आहे। भगवान म्हणतात मनुष्य जन्म प्राप्त होणं, काय म्हणाले? मनुष्य जन्म प्राप्त होणे हे कठीण आहे। किच्छो मनुष्य पटी लाभो, कठीण आहे मनुष्याचा जन्म प्राप्त होणं।
कुत्रे मांजरे यांची लोकसंख्या जास्त आहे की माणसांची? कोणाची? बाप आता तर माणसांची होऊ लागली हो, पण कुत्र्याला कोण मोजते? मांजरीला कोण मोजते? नाही का? गोगलगाईला कोण मोजते? कोंबड्यांना कोण मोजते? बकऱ्यांना कोण मोजते? म्हशींना कोण मोजते? त्यांची संख्या जास्तच आहे, माणसांची संख्या त्यांच्या तुलनेत कमी आहे. म्हणून भगवान म्हणाले की मुक्त अवस्थेला प्राप्त करण्यासाठी, निर्वाणाला प्राप्त करण्यासाठी, सर्वोत्तम जीवनाला, मनाच्या अवस्थेला प्राप्त करण्यासाठी मनुष्याचा जन्मच महत्वाचा असतो. गाईला, म्हशीला, कुत्र्याला, मांजरीला दान पुण्य करता येत नाही, सील पालन करता येत नाही, ध्यान करता येत नाही. कोणाला करता येते? माणसालाच करता येते. म्हणून माणसंच विहारात येऊ शकतात. म्हणजे माणसं म्हणजे बा बाया पण आल्या त्याच्यात ना माणसं. आता तुम्ही विचार करा याचा दुसरा अर्थ काय. मी म्हणत नाही तसं, पण तर म्हणून भगवान म्हणाले की मनुष्याचा जन्म प्राप्त होणे हे मोठं कठीण आहे. दुसरी कोणती कठीण गोष्ट सांगितली? भगवान म्हणाले किच्छं मच्चान जीवितं. किच्छं म्हणजे कठीण, मच्चान मरणारांचे, जीवितं जिवंत राहणे. ज्यांच्या वाट्याला जेव्हा कधी, जसे कधी, जिथे कुठे मरण येणार असेल ना, ते किती पैसेवाले असू द्या, किती स्वतः डॉक्टर असू द्या, लेकरं बाळ डॉक्टर असू द्या, ते कोणते आमदार, खासदार, मंत्री असू द्या, कोणतेही पद त्यांच्याकडे असू द्या, जेव्हा कधी ज्याला कुणाला जसा कसा जेव्हा कधी मृत्यू येणार असेल ना, तर त्या मृत्यूला थांबवण्याचं औषध नाही आहे का? थांबवण्याचं औषध नाही आहे मृत्यूला. म्हणून भगवान म्हणाले मरणारांचे जिवंत राहणे ही गोष्ट सुद्धा फार कठीण आहे. बघा, थांबवू शकता का मृत्यूला? कोणी नाही थांबू शकत. तिसरी गोष्ट सांगताना भगवान काय म्हणाले आपले? किच्छं सद्धम्म सवनं. बघा तुम्ही, आता हे ऐकायला आणि सांगायला फार सोपं आहे. काय म्हणाले भगवान? कठीण आहे सद्धम्म श्रवण करणे. आता तुम्ही म्हणाल काय कठीण आहे त्याच्यात? आम्ही तर बसलो हे काय ऐकायलो. भंतेजी बोलले, तुम्ही बोलले, अजून 2-4 बोलले तरी ऐकतो आम्ही. उपवास तर आहेच आम्हाला, खीरदान तर भेटणारच आहे, त्यात काय ते विषय नाही. तर भगवान म्हणाले असं बसणं म्हणजे, कार्यक्रमात जाणं म्हणजे, पाहणं म्हणजे, डोळे बंद करणं म्हणजे ऐकणं नाही. किच्छो सद्धम्म सवनं. तुम्हाला आठवत असेल, मी भगवंताच्या काळातलं एक घटना तुम्हाला सांगितली होती, बऱ्याच जणांना सांगितली. बापा नवजीवन कॉलनी इथंच आहे, म्हणजे मैत्री बुद्ध विहार इथंच आहे, श्रीरत्न बुद्ध विहार इथंच आहे, सुजाता बुद्ध विहार इथंच आहे. ज्यांच्याकडे आम्ही अनेक वर्षापासून जातो येतो. तर सद्धम्मचं श्रवण कशाला म्हणतात माहित आहे? भगवंताच्या काळामध्ये भगवान प्रवचन देत होते, आनंद भंतेजी बाजूला बसले होते, भिक्षू लोक बाजूला बसले होते, भगवान आपले उपदेश देत होते. समोर बसलेले लोक काय सगळेच मन लावून ऐकत नव्हते. काही लोक असे खाली जमिनीवर रेषा मारत होते. भगवान प्रवचन देऊ लागले. हो बापा, इथं तर करुण आनंदच भंतेजी बोलतात. साक्षात भगवान प्रवचन देत होते, घरून तर निघालेच प्रवचन ऐकायला, भगवंताचं दर्शन घ्यायला. आपण हे जातो ना कार्यक्रमात, चाललो आम्ही, पौर्णिमेचा कार्यक्रम आणि ध्यान सगळं खिरीवर. काय तर वर्षावा समारोपाला चाललो, सगळं ध्यान तर जेवणावरच. 2 वाजलेत, भंतीला दिसत नसेल का? हे घड्याळ बांधत नाहीत म्हणून काय झालं, मोबाईल मध्ये दिसत नसेल का? चेहरे ओळखतो ना आम्ही. तर भगवंताच्या काळात भगवान प्रवचन देत होते, एक जण खाली जमिनीवर असं रेषा मारत होत. आता तेव्हा असं नव्हतं ना, गवत बिवत झाडं बिडं असं बसले, पटांगणात बसलेले लोक, भगवान बाहेर प्रवचन द्यायचे, हजारो लोक असायचे बसलेले. एक जण जमिनीवर रेषा मारते असं. एक जण असे झाडं उगवले होते ना, काही काही इकडे तिकडे झाडं उगवतात, तुम्ही जंगलात वगैरे कुठे आपण बसलो की झाडं असतात. एक जण त्या झाडाला एक एक पान तोड, एक पान तोड, त्याची फांदी तोड, त्याला उपट, असं करत होते. एक जण डुलक्या देत होता. एक जण असं वरती पाहत होत. आता बसले असतात पहा समोर, भंतेजी प्रवचन असं असे करतात, पण बसले तर असे, त्यांना वाटते मी ऐकू लागलो. ते असे रोजच पाहतो आम्ही लोकांकडे, असे खरंच दिसतात लोक. बाबा मनचं थोडी सांगतो आपण, मनचं काऊन सांगाव, जे दिसते तेच सांग. तर ते तिथे
काही लोक असे बसले होते आणि ते कोणी झोपत होतं, कोणी वरती पाहत होतं, कोणी जमिनीवर रेषा ओढत होतं आणि कोणी झाड उपटत होतं, त्याचा पाला तोडत होतं, त्याच्या फांद्या तोडत होतं. तर आनंद आलं. प्रवचन झाल्यावर नंतर भगवंताला विचारलं, भगवान माझ्या मनात एक प्रश्न उद्भवला. भगवान म्हणाले विचार बाबा. तर भगवान तुम्ही प्रत्यक्ष प्रवचन देत होतात, भगवान महाकारुणिक सम्यक संबुद्ध प्रवचन देत होते आणि मी लोकांकडे पाहत होतो भगवान, तर यातले काही काही लोक ध्यानावरच नव्हते. आता काही काही लोक तेव्हा ध्यानावर नव्हते, आता ध्यानावर नसतात, आता काय ध्यानावर राहतात आणि उद्या काय ध्यानावरच राहतील याची कोणती गॅरंटी? असा वर्ग आहे ना, बिलकुलच. तर भगवंतानं सांगितलं की माणसांचे स्वभाव किंवा धार्मिकता अधार्मिकता, श्रद्धावान असणे अश्रद्धावान असणे, दानशूर असणे कंजूस असणे, ध्यानी असणे ध्यानी नसणे, विहारात जाणे विहारात न जाणे, नाही का, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे जे दोन प्रकार मोडतात ना, तर भगवान म्हणाले हा सगळा काही कर्म संस्काराचा परिणाम आहे. कशाचा परिणाम आहे? कर्म संस्काराचा परिणाम आहे. काही काही लोकांना ऐकतच राहावं वाटते आणि काही काही लोकांना बिलकुलच ऐकावं वाटत नाही. पहा तुम्ही, काही काही लोक राहतात बापा लयच बोर करायलेत म्हणतात, आमच्यासारखं बोलते बापा. तर कोणी कोणी असतात ना आता पब्लिक मध्ये, कोणाला काय म्हणावं, भाकरीवर ध्यान असलेले लोक राहतात ना, काय लावलं म्हणतात 2-3 वाजले काय बसच करणं झाले, यांना येते म्हणून का काही किती बोलावं. आता काय असे म्हणणार नसतील म्हणता का तुम्ही? बापा तुम्हाला कोण कोण बोलून दाखवलं असेल. तर भगवान म्हणाले हा सगळा खेळ जो आहे ना कर्म संस्काराचा आहे, अगोदरच्या पूर्वीपासून करत आलेल्या. आपला जो स्वभाव असतो ना तो कर्म संस्काराने बनलेला असतो. या मनावर जसे संस्कार टाकलेले असतात पूर्वीपासून, आपण तसेच असतो आता वर्तमानात. भूतकाळामध्ये जसे जसे कर्मसंस्कार पडले, बुद्ध विहारात जाण्याचे कर्मसंस्कार जर पडले तर बरोबर बुद्ध विहाराकडे पावलं जातात. घरीच बसून काड्या करण्याचे संस्कार जर पडले असेल तर घरीच बसते काड्या करते. त्या बाईचं काय खरं म्हणते, तिला काय काम धंदा आहे, त्यांचं काय खरं म्हणते, त्याला काय काम धंदा नाही, काही नाही, घरी कोणी किंमत देत नाही, जात म्हणते, म्हणता का नाही लोक म्हणतात. तर हे सगळं काही कर्माचा खेळ आहे. श्रद्धावान असणं श्रद्धावान नसणं, धार्मिक असणं अधार्मिक असणं, दानी असणं दानी नसणे, विहारात जाणे विहारात न जाणे, सगळं. तर भगवान बुद्ध म्हणाले की धम्म श्रवण करणे सुद्धा मोठं कठीण आहे. मन लावून थोडी बसतात लोक. प्रत्येक कार्यक्रमात आम्ही पाहतो ना असे बसलेले असतात हो, आणि कोणीतरी यो दरवाजात इकडे इकडे. आता त्यांना काय डोळे नाही म्हणाव, काय विहार तुमचंच आहे म्हणाव, का त्या कार्यक्रमाला जिथे कुठे असं करता का त्या कार्यक्रमाला तुम्हालाच एकट्याला बोलवलंय म्हणाव, आणि ते काय काय लगे येडेच आहेत म्हणाव, का डोक्यावर परिणाम झाला त्यांच्या, काहीच त्यांना बा जागा रिकामी कुठं आहे का कोणाच्या मांडीवर जाऊन बसाव यातलं समजा त्यांना ज्ञानच नाही म्हणाव. म्हणजे नेमकं कायच म्हणणं असते अशा लोकांचं कधी कधी काहीच कळत नाही. आपण बा धम्म देसना ऐकू लागलो, हिताची गोष्ट सांगणं ऐकणं सुरू आहे, तर आपण मुकत बसाव. येणारी येतील, जिथं बसायचं तिथं बसतील, आतमध्ये जागा असतील त्यांना डोळे दिलेत, त्यांना वाटलं बा आतमध्ये जाऊन बसावं तर येतील, नाही वाटलं त्यांना बाहेर बसावं तर बाहेर बसतील. आणि कोणतं नुकसान होणार आहे आपलं, आणि त्यांनाही त्यांचं नुकसान होते का काय होते का कळत नाही का माणसाला. पण आपल्याला वाटतं सगळ्यांपेक्षा सगळ्यांचं लक्ष मग त्यांच्याकडेच. करतात का नाही लोक असे, तुम्हीच सांगा, करता का नाही बापा? होत म्हणू शकता तुम्ही, नाही काय म्हणा. म्हणजे ते कोणी आलं ते लय इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट नाही, आहे का नाही? काही जर झालं असं वेगळं 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 ऐकायला आले, कुठं तरी आवाज झालाय, कुठं काय झालं का, अरे बाबा इकडं लक्ष दे ना, तू इकडं लक्ष देत नाही का? म्हणून तर भगवान म्हणाले की चंग सद्धम्म सवनं
कठीण आहे धम्माची देसना, धम्माला श्रवण करणे. सगळे येतात म्हणजे इकडं नाव ठेवत नाही तुम्हाला बाबा, तुम्ही ऐकायला चालेल, पण सगळे इकडे येतात म्हणजे धम्माचं श्रवणच करायला येतात असा काही विषय नाही. काही काही तर कोण कोण आलंय, काय काय बनवलंय, कोणाकोणाचा सत्कार केला, हे माईक कोणाकोणाकडे होता, पुढं पुढं कोण करत होतं, आमचं नाव घेतलं की नाही, आमचं दान स्वीकारलं की नाही, पुकारलं की नाही, आणि जेवण्यात मग बरोबर भाजीत मीठ टाकलं की नाही, आम्ही तर वर्गणी दिली, काही कमी पडलंय काय तिथं बापा, या हेतून येत असतील लोक, येत नसतील, येतच असतील हो माय बाप आहे, तुम्ही समजते आम्हाला, पण काय समजत नाही कोण कोणत्या हेतून येते ते. आणि म्हणून तर भगवान म्हणाले आपले की धम्माचं श्रवण करणे हे मोठं कठीण आहे का नाही? कठीण कठीण आहे. चौथी गोष्ट सांगितली भगवंतानं, किच्छो बुद्धान उपादो. आणि भगवान म्हणाले या सृष्टीमध्ये, या संसारामध्ये चौथी कोणती कठीण गोष्ट तुम्ही विचाराल तर बुद्धाची उत्पत्ती होणे, अर्थात बुद्धाचा जन्म होणे, या एवढी कठीण दुसरी गोष्ट कोणतीही नाही. कारण बुद्ध असे रोज रोज उत्पन्न होत नाहीत, बुद्ध रोज रोज जन्माला येत नाहीत. आपल्यासारखे आयरे गैरे नथू खैरे लोकांना त्रास देण्यासाठी, लोकांना नावं ठेवण्यासाठी, लोकांना मारण्यासाठी, लोकांना शिव्या देण्यासाठी, लोकांना अपमानित करण्यासाठी असे लय जन्माला येतात आपल्यासारखे, जे कोणत्याच कामाचे नाहीत, घरच्यांच्या कामी पडत नाहीत, आणि समाजाच्या तर बापा ती लयच दूरची गोष्ट झाली. असे लोक आहेत ना, घरच्यांच्याच कामा पडत नाही, ते बाहेरच्यांच्या काय कामा पडतील, समाजाच्या काय कामी पडतील. आणि म्हणून तर भगवंतानं सांगितलंय की बुद्ध पुन्हा पुन्हा जन्मास येत नाही. म्हणून कठीण गोष्ट आहे बुद्धाची उत्पत्ती होणे, म्हणजे बुद्धाचा जन्म होणे. कधी जन्माला आले भगवान आपले? 2600 वर्षांपूर्वी आपले भगवान इथे जन्मास आले. या 2600 वर्षानंतर असे तसे तर कितीतरी आले आणि कितीतरी गेले, पण पुन्हा दुसरे भगवान अजून जन्माला आले नाही. जेव्हा या भगवंताचं बुद्ध शासन संपेल हजारो वर्षानंतर, अजून आपण तर तोपर्यंत बापा कोणकोणत्या योनीमध्ये पडू, कोणकोणत्या कशात पडत राहू, येऊ जाऊ, ते काही सांगता येत नाही. पण सम्यक संबुद्ध मात्र कधीतरी जन्माला येतात. म्हणून म्हटलेलं आहे इथे की किच्छो बुद्धान उपादो. आणि तुम्हाला मग सांगतो यातला सार की बघा, हे बुद्धाचं वचन आहे. भगवान बुद्ध म्हणाले की मनुष्य जन्म मिळणं कठीण आहे, आणि तो आपल्याला मिळाला, प्राप्त झाला. माणूस आहोत ना. दुसरी गोष्ट कठीण कोणती सांगितली की मरणारांचं जिवंत राहणं कठीण आहे. आपल्या अगोदर गेले काही, जातायत काही, आपण जिवंत आहोत. लोकांना धम्म माहित नाही, विहार माहित नाही, पण आपल्याला माहित झाला, भंतेजी भेटले आणि प्रवचन ऐकायला भेटतात. तिसरी गोष्ट पण आपल्याला लाभली. आणि चौथी गोष्ट, त्या बुद्धाचं शासन सुद्धा आपल्याला प्राप्त झालंय. चारही गोष्टींमुळे आपण पुण्यवान आहात. आणि म्हणून जीवन हे वाया नाही घालवलं पाहिजे, बुद्ध विहारात आलं पाहिजे. बाबासाहेबांनी जो अनमोल बुद्ध दिला ना, त्या बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर मार्गक्रमण करू करू पुढे आणि पुढे जाऊन या जीवनाला यथार्थ सुखकर आणि सुखकर बनवलं पाहिजे, संतुष्ट बनवलं पाहिजे, खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण बनवलं पाहिजे, अशा माझा सांगण्याचा हेतू होता. निश्चितपणे या धम्मदेश नेपथून आपण बोध घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पूजनीय भंतेजींनी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल भंतेजींच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो, आणि तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन
सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि।